आज दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी नरसी नामदेव येथे संत श्री शिरोमणी संत नामदेव महाराज यांचे परतवारीच्या निमित्ताने सकाळी 4 वाजल्यापासूनच भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लावल्या होत्या। जवळपास आज दिवसभरात 5 ते 7 लाख भाविक भक्त दर्शन घेऊन जातील अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष द्वारकादास सारडा यांनी सांगितली आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडीची व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। आज या ठिकाणी संत नामदेव संस्थान मंदिर नरसी नामदेव परतवारी एकादशी निमित्ताने या ठिकाणी आज बरेच भाविक आलेले आहेत। जवळपास गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप संख्या वाढलेली आहे। या ठिकाणी आमच्या संस्थांतर्फे आम्ही जवळपास 3 ते 4 लोकांची फराळाची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि सकाळपासून 12 वाजल्यापासून मंदिर खुले केलेलं आहे। जवळपास आज रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे। जवळपास 3 ते 4 लाख लोक या ठिकाणी दर्शन घेऊन जातील असा अंदाज आहे। या ठिकाणी आम्ही जवळपास 30,000 स्क्वेअर फूटचा सभा मंडप टाकलेला आहे, ब्रॅकेटिंग केलेली आहे। भाविकाला पाणी लागू नये म्हणून जेवढं होईल तेवढं आम्ही या पूर्ण परिसरात मंडप टाकून आपल्या मराठवाड्याची आपल्या भागातलं अतिशय उत्तम असं देवस्थान आणि संत नामदेव महाराज यांचं देवस्थान या ठिकाणी आणि लगेच परवा दिवशी 11 तारखेला अशा प्रकारे समाधी सोहळासुद्धा मोठा उत्सव होणार आहे। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय, फराळाची सोय, मंडपची सोय एवढं होईल तेवढं या ठिकाणी जवळपास 4 ठिकाणी बॅरिकेड लावून रांगा लावलेल्या आहेत। अतिशय गर्दा आणि अतिशय जनसमुदाय अतिशय उत्साहात त्या ठिकाणी दर्शन घेत आहे। नदीच्या ठिकाणी सुद्धा चंद्रभागेसारखं आज अवतरलेली आहे आणि आज पंढरपुराचा प्रत्येक पंढरपूर म्हणून संत नामदेव महाराज संस्थान म्हणतात की आज खरोखर या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी भाविकांना दाखवलेले संत नामदेव संस्थानची काय महिमा आहे आणि कशी आहे। त्र्यंबकराज पुरे यांना विनंती आहे की त्यांना माईककडे यायचं आहे, तर काही तुमची वाट बघत आहे। अश्विनी ताई